होण्याची गरज आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध संघटनांचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी होताना दिसतात। आपण पाहू शकतो या सगळ्या रुग्णालयामध्ये जो प्रकार घडलेला आहे, तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला आहे आणि हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे, मुजोरपणामुळे या तनिषा भिसेंचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतो जोरदार असा निषेध या ठिकाणी केला जात आहे आणि आक्रमक सगळे आंदोलक आहेत। मात्र या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून जे सांगितलं गेलेलं आहे की चौकशी अहवाल आम्ही तयार करू आणि त्यानंतर संबंधितांवरती कारवाई करू। आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यांनी काल बेशरमपणे ट्विट केलंय, त्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलं असतं, ते पुढे आलेच नाही, ते काहीच बोलले नाही, ते काहीच्या मागणीला तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका, त्यांच्याकडे बोलायला काही नाही, खोटं बोलण्याशिवाय काही त्यांचा आका जोच तर त्यांना सांगणार नाही काय बोलायचं तोच तर ते आमच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही। जाब विचारायला, जाब विचारायला, जाब जाब लहान मुलं अनाथ झालेली एक छोटी बाळं, आम्हाला पोलीस अलाउडच करत नाहीये। आता आका माझ्या मते तुम्हीच ओळखा आका त्यांचा कोण आहे, पोलीस संरक्षण कोणता आका देतोय, बीडला ज्यांनी संरक्षण दिलं तसं पुण्यामध्ये जो आका संरक्षण देतोय, का देवेंद्र भाऊनी अजून ट्विट केलं नाही, का देवेंद्र फडणवीस अजून व्यक्त नाही झाले, एवढे बिझी आहेत की एका महिलेच्या एका आईच्या मृत्यूवर ते व्यक्त होऊ शकत नाही। अहो त्यांची बायको एका पोरीची आई आहे, कुठेतरी व्यक्त व्हा, कुठेतरी हृदय माणुसकी असू देत, लाज वाटली पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री आहात, बोलायला वाईट वाटतंय, पण जर तुम्ही कारवाई करत असाल तर खरंच कोर्टाने जे म्हणलं ना नपुंसक आहात तर खरंच नपुंसक आहात। या महायुती सरकारचा आम्ही जाहीर या सगळ्या काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करतात आणि तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। वेगळ्या संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत, मात्र कारवाई होताना दिसत नाहीये आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंदोलकांची गर्दी मोठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आंदोलक देखील आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कारवाईची मागणी या सगळ्या रुग्णालयांनी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती आणि या तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल जो आहे तो आपल्याला TV9च्या हाती लागलेला आहे। खरं तर यामध्ये वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर, दुसरे डॉक्टर अनुजा जोशी, तिसरे डॉक्टर समीर जोग आणि चौथे सचिन व्यवहारे अशा 4 लोकांची ही समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी रुग्णांचे जुने केस पेपर्स असतील, सध्याचे पेपर्स असतील किंवा संबंधित डॉक्टर यांचे जबाब देखील नोंदवून घेतल्याचं आपण पाहतोय आणि ही एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट जो आहे तो आपल्याला TV9च्या हाती आलेला आहे। 4 सदस्यीय समिती सकाळी गठीत करण्यात आली होती आणि त्यानंतर या समितीने जे आहे तो हा सगळा तपास केलेला आहे। यामध्ये आता आपण जो तपास पाहिला तर सौ भिसे ईश्वरी सुशांत हे रुग्णाचं नाव आहे आणि यांनी 2022 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार घेतल्याचं यामध्ये लिहिलेलं आहे। तर सदर महिला ही आहे जी रुग्ण होती ती 2022 साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 50% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाल्याचं देखील या अहवालात म्हणलेलं आहे। तर 2023 या साली रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसलेले मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देखील देण्यात आला होता। खरं तर मोठी बातमी आहे ही की ज्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, हा जो अहवाल आपल्या हातात आलेला आहे त्यामध्ये असं लिहिलंय की यापूर्वी या महिलेला सुखरूप प्रसूती होऊ शकत नाही, त्यामुळे मूल दत्तक घेण्याचा सल्ला या ठिकाणी जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून देण्यात आला होता, अशा प्रकारचा या अहवालात नमूद केलेला आहे। तर सर्व रुग्णालयांमध्ये असा संकेत असतो की आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते, तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्यांची रुग्णालयास माहिती नाही। म्हणजे खरं तर जी महिला गरोदर महिला असते त्या महिलेने 3 वेळा प्रसूतीच्या पूर्वी तपासणी करून घेणं आवश्यक असतं, मात्र या रुग्णालयात या मृत्यू पावलेल्या महिलेने तपासणी केली नसल्याची देखील या अहवालामध्ये माहिती दिलेली आहे। तर 15 मार्च रोजी इंदिरा IVFचे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर गैसास यांना भेटल्या, म्हणजे ही जी महिला होती जिचा या सर्व प्रकारात मृत्यू झालेला आहे त्यांनी या ठिकाणी गैसास जे डॉक्टर आहेत त्यांना भेटले असल्याचं देखील या अहवालात नमूद केलेलं आहे। अतिशय जोखमीच्या व धोकादायक प्रेग्नन्सी बद्दल डॉक्टर गैसास यांनी त्यांना माहिती दिली होती।
तर 7 दिवसांनी तपासणीला बोलवले होते. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते, तेव्हाही ते आलेले नाहीत. ज्यावेळी या ठिकाणी त्या ज्या मृत्यू झालेल्या महिला आहेत त्या आल्या होत्या, त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी त्यांना पुन्हा 7 दिवसांनी बोलवलं होतं तपासणीसाठी. मात्र ही महिला या ठिकाणी आली नसल्याचं देखील या अहवालात आज नमूद केलेलं आहे. आणि जे या रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आलेलं आहे की आम्ही आमची बाजू व्यवस्थितरित्या मांडू, आणि त्यांची बाजू जी आहे ती आपल्याला या रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून हातात आलेली आहे. नंतर जो यात अहवालात जो खुलासा केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की 28 मार्च 2025 शुक्रवार रोजी सकाळी 11:30 वाजता सदर रुग्ण पती व नातेवाईक डॉक्टर गैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आले. ते इमर्जन्सी किंवा इमर्जन्सीमध्ये आले नव्हते, त्याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे खरं तर हा रुग्ण ज्यावेळेस या रुग्णालयात आला ती तारीख देखील या ठिकाणी सांगितलेली आहे. 28 मार्च 2025 शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता सदरचा रुग्ण पती व नातेवाईक डॉक्टर गैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आले होते, असं या अहवालात नमूद केलेलं आहे. तर डॉक्टर गैसास यांनी तिची तपासणी केली, ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. जो अहवाल आहे रुग्णालय प्रशासनाने जो खुलासा केलेला आहे तो खुलासा TV9च्या हातात आलेला आहे. आणि ज्यावेळी या ठिकाणी असलेले डॉक्टर गैसास यांनी तपासणी केली त्यावेळेस ती महिला नॉर्मल असल्याचं या अहवालात नमूद केलेलं आहे व कुठल्याही तातडीच्या उपचाराची त्या महिलेला गरज नव्हती अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. तर परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता ऑपरेशनसाठी भरतीचा होण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला होता. त्याचबरोबर प्रेग्नन्सी व इतर मधील धोक्यांची माहिती देण्यात आली होती. म्हणजे प्रसूतीवेळी काही धोके होऊ शकतात याची माहिती या महिलेला देण्यात आली असल्याची किंवा या महिलेच्या सोबत जे नातेवाईक होते त्यांना याची माहिती दिली असल्याचा खुलासा या ठिकाणी या अहवालात करण्यात आलेला आहे. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची 7 महिन्यांची जुळे मुले जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिन्याचे उपचार लागतील असे देखील या महिलेला सांगण्यात आलं होतं. म्हणजे 7 महिन्याची ही मुलं आहेत आणि या मुलांना जवळपास 2 ते 2.5 महिन्याचे उपचार घ्यावे लागतील अशा प्रकारची माहिती या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत त्यांनी या महिलेला व नातेवाईकांना दिले होते. माहिती जी आहे ती सांगितली होती रुपये 10 ते 20 लाख. महत्वाची माहिती जी आहे ती आपण सांगतोय की रुपये 10 ते 20 लाख रुपये खर्च येऊ शकतो अशी कल्पना देखील या रुग्णाला म्हणजे मृत्यू झालेल्या महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना या ठिकाणच्या डॉक्टरांनी दिले असल्याचं या अहवालात सांगितलेलं आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले होते. खरं तर सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह माहिती TV9च्या हाती आलेली आहे. या रुग्णाचा जो मृत्यू झाला त्या रुग्णाला प्रसूतीनंतर त्या लहान मुलांना त्या बाळांना 10 ते 20 लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि त्याची पूर्वकल्पना देखील रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिली असल्याची या खुलास्यात डॉक्टरांकडून किंवा या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक